विलिनीकरणानंतर आम्ही एनडीए मध्ये जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटाने हा आरोप अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप। पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं। कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका। मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं। कागद मोबाईल फोन शाबूत राहिले, मग ब्लॅक बॉक्सच कसा जळाला? रोहित पवारांकडून शंका व्यक्त। सत्तेमधील अनेक लोक व्हीएसआरच्या मालकाशी संबंधित, कंपनीवर अद्याप बंदी का नाही? काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड। रोहित पवारांचा गौप्यस्फोट। हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका, तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांना सल्ला। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। मी राजकीय भूकंपाबाबत कुठलंही ट्विट केलं नव्हतं, रोहित पवारांनी पुरावा द्यावा। समीत ठक्कर यांचं प्रत्युत्तर। भाजपशी संबंधित समीत ठक्कर यांच्या महाराष्ट्रामध्ये काही मोठं घडणार या जुन्या ट्विटचा संदर्भ रोहित पवारांनी दिला होता। विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती। विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। चर्चेसाठी मुंबई बारामतीत 9 बैठका। बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या। विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते, अजित पवारांची इच्छा होती। रोहित पवारांची माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार होतील। प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी जयंत पाटलांच्या 30 बैठका। नाना पटोलेंचं सूचक विधान, 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका, पटोलेंची भूमिका। चंद्रपूर पालिकेतील घटनेची काँग्रेसच्या वरिष्ठांकडून दखल। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर का नाही? वरिष्ठांकडून नेत्यांना विचारणा। महापौर का झाला नाही याबाबत समिती नेमली जाणार, सूत्रांची माहिती। नंदनवन निवासस्थानी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक। स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। बीएमसी निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट।